अर्थाने दत्त भगवंतापर्यंत आपले आर्त हात गेले, आर्त हात गेले. मुद्दा चाललाय की ज्या देवाने अवतार धारण केला, तो कोणासाठी धारण केला अवतार? सर्वसामान्य जीवासाठी, सर्वसामान्य जड जीवाला त्याचा उद्धार व्हावा, त्याला भक्ती मार्ग कळावा, त्याला गुरुतत्व कळावं, याच्यासाठी अवतार. आणि तो अवतार कुठं धारण केला, कोणाच्या उदरी धारण केला? अभंगाचं पहिलं विश्व तारावया अत्रेची अनुसया बरोबर. अर्थात धरी अवतार विश्व तारावया, या विश्वाचा उद्धार व्हावा याच्यासाठी अवतार घेतला. बघा, आपल्या सर्वसामान्य जनांचा कळवळा फक्त देवाला येतो का? त्याला कळवळा येतो आपला? ऐका ऐका, ते त्यांचं काम करते, तुम्ही ऐकण्याचं काम विठाल विश्वाचं रक्षण करण्यासाठी, विश्वाला तारण्यासाठी. सांगा मला, विश्वाचा कळवळा कोणाला येतो? देवाशिवाय कळवळा येत नाही कोणाला. त्याला तरी आपला कळवळा काय येतो? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? आपण त्याचे अंश आहोत म्हणून त्या देवाला कळवळा येतो. ममई वंशो जीव लोके, आपण त्याचे अंश असल्यामुळं त्याला कळवळा येतो. आणि तो कळवळा त्यांनी धारण केलेला आहे. अर्थात आपल्यासाठीच तो आला, दीन दुबळ्यांसाठी आला. दुर्जनाशी संहारी, दुर्जनाचा नाश करण्यासाठी आणि भक्ताला जवळ घेण्यासाठी देवाचा अवतार आहे. 5 भगवान दत्तात्रय अवताराला आले. अवताराला आले म्हणजे कुठं आले, कसे आले? तरी अवतार विश्व तारावया अत्रेची अनुसया गरोदर. आणि महाराज बोलतायत तो काळ कुठला होता? अभंगाचं दुसरं चरण. नक्षत्र नक्षत्र
नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत आहे आणि आजची ही तिथी कशी पूर्ण तिथी पौर्णिमा. या पौर्णिमेला भगवान दत्तात्रयाचा अर्थात जन्म अवतार काय म्हणायचं तर आपण म्हणू जसं आपल्याला आपल्या बुद्धीला पटते आणि जसं आपल्याला जवळचं वाटते तसं आपण बोलूयात. बरोबर आहे की नाही. अवतार झाला त्या ठिकाणी अवतार होतोय. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. आणि मग या मासाचं हे वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पूर्ण मार्गशीर्ष उत्सव आनंद. उत्सव आणि आनंद. आनंद कधी साजरा करायचा असतो उत्सवात साजरा करायचा असतो. आणि उत्सव कधी होतो ज्यावेळेस आनंद होतो त्यावेळेस उत्सव होतो. या ठिकाणी देव जन्माला येत आहेत म्हणजे किती आनंद आहे. या देव जन्माला येण्याचं कारण अर्थात या ठिकाणी सुखोदय सुखपाठ होणारे ते सर्व जग अंधाऱ्या रात्रीतून प्रकाशाच्या दिशेने जाणारे. देवाचा अवतार होतोय म्हणजे काय होतं. देवाचा अवतार होतोय म्हणजे सर्वसामान्य जनांचा उद्धार दुष्टांचं निर्दाळन आणि सर्वसामान्य जीवाला आणखी देवापर्यंत जाण्याचा प्रवास निश्चित होतो म्हणजे हा अवतार. आणि या ठिकाणी महाराज तेच बोलतात नाथ महाराज बोलतायत की ज्या वेळेस ही कथा बऱ्याच वेळा आपण ऐकतोय सांगितलेली कथा आहे. अत्री ऋषी त्यांचं अनेक वर्षाचं तप अनेक जन्माचं तप त्या तपाचा परिणाम. आणि ज्या वेळेस ही अनुसया माता अनंत जन्माची साधना असल्याशिवाय देव उदराला येत नाही. आपण बऱ्याच वेळा ती कथा ऐकतो नग्न भोजन वगैरे. न अग्नी नसलेलं भोजन अग्नी नसलेलं वासना विरहित नग्न भोजन अर्थात वासनेचा त्याग. आपल्यावर वासनेचं वस्त्र आपण लेपाटून घेतलेले पांघरून घेतलेले त्या वासनेचा कधीतरी त्याग झाला पाहिजे. कधी त्या क्रोधाचा त्याग झाला पाहिजे. द्वेषाचा त्याग झाला. द्वेषाचं वस्त्र त्यागाचं वस्त्र वासनेचं वस्त्र काढायचं आणि मग देवा बस हे सर्व तुझ्यासाठी आहे. तूच हा सर्व दाता आहेस अशी मनोमन प्रार्थना करायची. आणि त्या दिवशी आपली मनोमन प्रार्थना देवाच्या पर्यंत जाते आणि खऱ्या अर्थाने त्याच वेळेस देवाचा अवतार आजही अवतार होतोय. तो अवतार आपल्याला साजरा करायचा आहे. अर्थात शेवटचं चरण म्हणतील महाराज. शेवटचं चरण झाल्याच्या नंतर सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. कुंडलिक वरदाचा गजर होईल. अगोदर शेवट पूर्ण
दत्तात्रेय भगवान की जय। दत्तात्रेय भगवान की जय। दत्तात्रेय भगवान की झाले आपले शिवाय एक मिनिट फक्त एक मिनिट शांत बसा एक मिनिट घ्यायचं फक्त या श्री गुरुदत्त सेवा समिती ट्रस्ट आयोजित हा वार्षिक उत्सव या ठिकाणी खऱ्या अर्थाने दाता तोचे एक जाणा नारायण स्मरवे आपल्या सर्वांना ज्यांनी भक्ती करण्यासाठी प्रवृत्त केलं अर्थात हे ट्रस्ट या ट्रस्टने आपल्याला ही सेवेची संधी